जय गुरुदेव. मी आता तुम्हाला गणेश आणि कम्प्युटर याच्याविषयी काही सांगणार आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे की आपल्याला आपलं अध्यात्म आणि विज्ञान याच्याविषयी काहीतरी कळत आहे, तर हे आपल्याला कसं समजणार आहे. असं वाटतं की गणेश किंवा अध्यात्म, पूजा हे सगळं काहीतरी वेगळं आहे आणि संगणक किंवा कम्प्युटर किंवा आजचं जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे ते पूर्णपणे नवीन आहे, काहीतरी पूर्ण वेगळं आहे, ज्याचं आपल्याला काही ज्ञान नाही असं असेल तर सगळ्यांनी ते कसं फॉलो केलं असेल. पण आज मी तुम्हाला सांगणार आहे की भगवान गणेश जे सर्व देवांचे अधिपती आहेत आणि कम्प्युटर किंवा संगणक हा सर्व यंत्रांचा अधिपती आहे. या दोघांमध्ये काय साम्य आहे किंवा या दोघांचा काय आपल्याला एक अनालॉगस अंडरस्टँडिंग घेता येतं. गणेशाचं रूप, त्याचं कार्यशैली, त्याचं ॲप्लिकेशन आणि संगणक याच्याशी असलेलं खूप सारं साम्य हे मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. या तुलनेचा आनंद घ्या. ही तुलना एका आपल्या भक्ती असलेल्या गणेशाबरोबर नाही, तर आपल्याला समजलेल्या गणेशाच्या कर्तृत्वाची, गणेश आपल्यासाठी काय करू शकतो याची आणि आज आपल्या आजूबाजूला असलेल्या संगणक, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा मॅनेजमेंट या सगळ्याचं काहीतरी साम्य आहे असं वाटून मी हे प्रेझेंटेशन तुमच्या समोर आणलं आहे. खूप साऱ्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील की याच्यात गणेश जो गणांचा ईश आहे आणि संगणक ज्याच्यामध्ये पण गण आहे, तर या दोन्ही गणांच्या जीवन गाडीच्या दोन चाकांचं चित्रण होतं आणि ते म्हणजे एक आहे अध्यात्म आणि दुसरं आहे विज्ञान. आणि गणेशाला सुद्धा ज्ञानाची देवता म्हटलं जातं. सो गणनाथ किंवा भगवान गणेश हे आहेत सर्व देवांचे लीडर किंवा नेता आणि संगणक आजच्या आधुनिक जगातील सर्व यंत्रांचा नेता आहे. अशा वेळी आपल्याला माहिती आहे की गणेशाने वेगवेगळी कामं करण्यासाठी वेगवेगळी रूपं घेतली होती आणि त्या प्रत्येक रूपासाठी गणेशाला एक वेगवेगळं नाव दिलंय. आणि आज आपला जो संगणक आहे तो सुद्धा वेगवेगळी रूपं घेत आहे आपल्यासाठी. एक मशीन लर्निंग म्हणा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणा, न्यूरल नेटवर्क्स म्हणा किंवा बऱ्याच साऱ्या वेगवेगळ्या पद्धतींनी संगणक आपल्या आयुष्यामध्ये एक महत्वाचा टेक्निकल प्रोसेस म्हणून येत आहे. आणि कलियुगामध्ये मानवाचा तारणहार असं म्हणत आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कम्प्युटरनी आपल्या सगळ्या गोष्टींना जणू काही व्यापूनच टाकलं आहे. तर त्या दोघांना आपण आज बघणार आहोत आणि म्हणून संगणक हा गणेशाचा कलियुगातला कसा एक वेगळा अवतार आहे असं सांगण्याचा मी प्रयत्न केलाय. आणि माझ्या विधानाचं समर्थन करण्यासाठी मी काही तुलना करून सांगितली आहे. याच्यामध्ये कोणालाही कमी लेखण्याचं किंवा जास्त काही व्यवस्थित भारावून सांगण्यासारखं असा काही प्रयत्न नाहीये. फक्त मला समजलेलं टेक्नॉलॉजिकल अंडरस्टँडिंग संगणकाचं आणि मला समजलेलं अध्यात्मातलं अंडरस्टँडिंग गणेशाचं याच्यामध्ये मला खूप सारखं साम्य वाटत राहिलं आणि म्हणूनच याच्यावरती बोलण्याचा आज मी विचार केला. एक उपयुक्त तुलना म्हणजे गणेशासाठी जर आपण म्हटलं की एक आर्टिफिशियली डिझाईन सिस्टीम आज जो कम्प्युटर म्हणून आहे, तर त्याची एक अनालॉगस ब्लूप्रिंट म्हणून आपण बघितलं तर हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा प्रोसेसिंग हे कसं आज आपल्या जीवनामध्ये सगळी आपली कामं खूप मोठ्या डेटावर प्रोसेस करून सहज करत आहेत, तसं गणेशही आपल्यासाठी एक विघ्नहर्ता आहे
गणेश ज्ञान आणि बुद्धीची देवता आहे आणि आर्टिफिशियली इंटेलिजन्स असला तरी सुद्धा संगणक हा माणसापेक्षा आज इंटेलिजंट झालेला आहे. त्याचप्रमाणे आर्ट आणि सायन्स या दोघांचं कॉम्बिनेशन करू शकणारं कोण आहे, आणि तो आपल्यासाठी सिक्युरिटी सिस्टीम्स या सगळ्यांना स्पेस करू शकणारा आहे. गणेशही आपल्यासाठी विघ्नहर्ताच म्हटला जातो. त्याप्रमाणे आधुनिक जगामध्ये कम्प्युटर हे सुद्धा असं एक यंत्र आहे किंवा अशी एक सिस्टीम आहे की जी माणसाला असलेले जटिल समस्या किंवा कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम्स सोडवण्यासाठी मदत करते, आपल्या व्यावहारिक अडथळ्यांना दूर करण्यासाठी काम करते. आज आपण UPI वापरून छोट्यात छोटं 2 रुपये 10 रुपयाचं पेमेंट सहज करून पुढे जाऊ शकतो. आणि हे सगळं कधी शक्य होतं तर आपल्याला जेव्हा खूप ही टेक्नॉलॉजीची समज आली तेव्हाच हे शक्य झालंय. आता तुम्ही बघितलं तर गणेश हा बुद्धी आणि समस्या सोडवणार ऑपरेटिंग सिस्टीम सारखा आहे आणि संगणक हे त्याचं भौतिक अनुकरण आहे. सो गणेश जर आपण म्हटलं की तो एक आध्यात्मिक अंडरस्टँडिंग आहे किंवा आपल्या मनामध्ये त्याची एक प्रतिमा आहे, आपल्या मनामध्ये त्याच्याविषयी आदर आहे आणि एक भक्ती आहे, त्याचं जर मूर्ती रूप आपण बघितलं तर संगणक याच्याकडे बघू शकतो. सो भगवान गणेशाची वेगवेगळी नावं आहेत. 108 नावं ज्याला अष्टोत्तर शतनामावली म्हणतात किंवा सहस्र नाम म्हणतात, आणि त्यातलं प्रत्येक एक एक नाव हे काही त्याला दिलेलं नाव नाहीये, तर त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या कामांचं एक्सप्लेनेशन त्या नावातनं दाखवलेलं आहे. त्यामुळे तो एक नाव तर मंत्रच बनलेला आहे आणि गणेशाच्या दिव्यत्वाची, त्याच्या वेगवेगळ्या पैलूंची या नावातनं आपल्याला प्रचिती येते. असं बघा की गणेशाच्या बरोबर नेहमी असणारं त्याचं वाहन आहे मूषक. गणेशाला मूषक वाहन म्हटलं जातं. म्हणजे मूषक हा त्याचं वाहन आहे, त्याच्यावर बसून गणेश जातात असं फिजिकली जरी दिसलं तरी बेसिकली त्याची चंचलता, त्या उंदराची चंचलता ही आपल्या चंचल मनाला रिप्रेझेंट करते. आणि त्या चंचल मनावर ज्यांनी ताबा मिळवलाय त्याला गणेश म्हटलं जातं. म्हणजे गणेशाचं वाहन हे उंदीर आहे किंवा मूषक आहे, याचा अर्थ काय तर मनावर ताबा मिळवलाय गणेशाने. पण असंच आपण जर संगणकाच्या बाबतीत बघितलं तर त्या संगणकाला चालवणारा, सहजपणे चालवणारा जो आहे त्यालाही म्हटलं जातं माऊस. कम्प्युटर बरोबर आपल्याला जर इनपुट द्यायचं असेल काही तर त्याच्यासाठी सर्वात सहजपणे वापरलं जाणारं आहे, त्याला चालवणारं आहे, त्याचं नाव पण ठेवलंय माऊसच. म्हणजे संगणकाबरोबर असलेला माऊस आणि गणपतीचं असलेलं वाहन उंदीर या दोघांचं नाव एकच असण्यामध्ये काही योगायोग म्हणावा. कारण कम्प्युटरच्या माऊसचं नाव तर काही भारतीयांनी ठेवलेलं नाहीये. मग ज्यांनी संगणक बनवला 1980 साली, तेव्हा तो बनला कुठेतरी वेस्टर्न कंट्रीमध्ये, पण त्याचं नाव मात्र ठेवलं गेलं माऊस, जो आपल्या गणेशाच्या वाहनाशी, मूषकाशी साम्य दाखवतो. त्याची जागा सुद्धा तशीच आहे. याच्या पुढचा एक मंत्र आपण बघूया गणेशांसाठी. शूर्पकर्णाय नमः, वक्रतुंडाय नमः, सर्व नेत्र नमः, गजाननाय नमः. याच्यामध्ये सांगितलेली आहेत गणपतीची इंद्रिय. गणपतीच्या इंद्रियांमध्ये पण खूप एक महत्वाची स्पेशल शक्ती आहे. त्याचे कान असे सुपासारखे मोठे आहेत, म्हणजे तो काहीही ऐकून त्याच्यावरती प्रोसेस करू शकतो. त्याचे डोळे हे खूप तीक्ष्ण आहेत, म्हणजे त्याची नजर किंवा त्याची समज किंवा त्याचं डीप अंडरस्टँडिंग हे खूप छान आहे. आणि त्याची सोंड जी लांब आहे ती कुठेही जाऊन काहीही इन्फॉर्मेशन कॅच करू शकते. म्हणजे गणपतीची जी पंच इंद्रिय आहेत ती गणपतीच्या मेंदूला बाहेरच्या जगातलं असलेलं ज्ञान आत्मसात करून आतमध्ये साठवून ठेवण्यासाठी खूप मदत करतात, असा त्याचा अर्थ घेऊ शकतो. आणि गणपतीला दिलेलं
त्यांचं जे हत्तीचं मुख आहे, आणि हत्ती हा जगामधला सगळ्यात मोस्ट इंटेलिजंट प्राणी आहे असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच गणपती जेव्हा गजानन झाले, म्हणजे गजाचं मुख त्यांना दिलं शंकरांनी, त्यांच्याच वडिलांनी, तेव्हा त्यांना बुद्धी ही सगळ्यात महत्वाची किंवा सगळ्यात जास्त त्यांच्याकडे आहे असं आपल्याला त्याचं प्रतिरूप मिळालं. त्याचप्रमाणे संगणकाचे सुद्धा वेगवेगळे इनपुट युनिट्स आहेत, जसं काही कीबोर्ड, ऑप्टिकल रीडर, स्पीच सिंथसायझर, जॉयस्टिक, कॅमेरा, आणि हे सुद्धा इतके शक्तिशाली आहेत की या सगळ्या इनपुट युनिट्स मधून संगणकाला खूप सारी माहिती मिळते, आणि ती साठवून ठेवण्यासाठी संगणकाची मेमरी पॉवर पण सगळ्यात जास्त आहे आज. सो गणपतीला असलेली ही वक्रतुंड, शूर्पकर्ण, सर्व नेत्र, गजानन, याचप्रमाणे संगणकाकडे आहेत त्याची इनपुट युनिट्स. त्याच्यानंतर गणपतीचं पुढचं नाव आहे ओम लंबोदराय नमः. लंब उदर, गणेशाचं मोठं पोट आहे, त्याच्यामध्ये कितीही प्रमाणात अन्न किंवा आपण म्हणू माहिती स्वीकार करण्याची कपॅसिटी त्याच्याकडे आहे. गणेश अथकपणे लाडू खात असल्याच्या कथाही खूप प्रसिद्ध आहेत, आणि कितीही अन्न खाऊ शकण्याची कपॅसिटी आहे. आता आपण त्याला अन्न म्हणत असलो तरी सुद्धा लक्षात ठेवला पाहिजे की गणेशाला काही भूक लागली म्हणून अन्न खात नाहीयेत, तर त्यांच्याकडे सर्व जगाविषयीची जे काही ज्ञान आहे ते आत्मसात करून, म्हणजे ते स्वतःमध्ये ठेवण्याची कपॅसिटी त्यांच्याकडे खूप आहे. त्यामुळे याला अन्न न म्हणता त्याला जर आपण माहिती असं म्हटलं तर गणेश खूप सारी माहिती जगाविषयीची त्याच्या पोटामध्ये ठेवू शकतात असा त्याचा अर्थ आहे. आणि एक्झॅक्टली सेम वे संगणकामध्ये सुद्धा खूप सारी माहिती साठवून ठेवण्यासाठी त्याची कपॅसिटी दिवसेंदिवस वाढतच आहे. सुरुवातीला बाईट्स म्हणून किलो बाईट्स, मेगा बाईट्स, गिगा बाईट्स अशी संगणकाची कपॅसिटी वाढत वाढत गेली, किंवा त्याच्या स्टोरेज युनिट्सची कपॅसिटी वाढत गेली. आज तर ती टेराबाईट्स किंवा त्याच्याही पेक्षा जास्त झालेली आहे. आणि आपल्या लक्षात येईल की आज आपलं इन्फॉर्मेशन जी डिजिटल इन्फॉर्मेशन झाली आहे त्याचा अर्थच असा आहे की गेल्या 8 ते 10 वर्षांमध्ये इतकी डिजिटल माहिती संगणकामध्ये, क्लाउड स्पेसमध्ये आता आहे की जितकी गेल्या 1000 वर्षामध्ये सुद्धा तयार झाली नसेल एका ठिकाणी. त्यामुळे संगणकाच्या प्रोसेसमध्ये जेवढी त्याची मेमरी साईज वाढत आहे, आणि आज फक्त एका कम्प्युटरमध्येच नाही तर अख्ख्या क्लाउडमध्ये ही माहिती साठवून ठेवण्याची, या डेटावर प्रोसेसिंग करण्याची, आणि डेटा प्रोसेसिंग करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स येण्याची जी वाढ आपण बघत आहे कम्प्युटरायझेशन प्रोसेसमध्ये, ती एक्झॅक्टली सिमिलर आहे की जितकं अन्न जास्त तितकी अजून भूक गणेशाची वाढते. तसं जितकी माहिती जास्त आपण आतमध्ये संगणकाच्या ठेवू तितकी त्याची प्रोसेसिंग करण्याची कपॅसिटी पण वाढत आहे. याच्या पुढचं नाव आहे महाकालाय नमः, महावीराय नमः, महाबलाय नमः. ही तीनही गणेशाची नावं आहेत की जी गणेशाच्या शक्तीविषयी बोलतात, किंवा गणेशजी एक महान योद्धा आहेत असं म्हणतात. आणि गणेशांना असत्य, अधर्म याचा नाश करण्यासाठीच त्यांनी खूप वेळा आपलं रूप घेतलेलं आहे असं दाखवलं आहे. आपण याच्याविषयी बरंच काही ऐकलेलं पण आहे, आणि त्यांना गणाधीश असं म्हटलं जातं, म्हणजे ते सगळ्या त्या गणांचे राजा, लीडर आहेत. म्हणजे जितकी शक्ती त्यांच्याकडे आहे ती शक्तीने ते महान योद्धा होतात, महावीर होतात, महाबलाय होतात. मग आज आपण बघितलं तर कुठलंही जगातलं युद्ध हे संगणकाशिवाय होऊच शकत नाही. त्याच्याविषयीची इन्फॉर्मेशन आज खूप आहे. आज आपण बघितलेलं अमेरिका, इराण, इस्रायल यांच्यामधलं युद्ध सुद्धा ड्रोन टेक्नॉलॉजीनी प्रोसेस होत आहे, आणि ड्रोन टेक्नॉलॉजीला सपोर्ट कोणाचा मिळत आहे
तर कंपल्सरी कम्प्युटर बेस्ड इन्फॉर्मेशनचाच मिळत आहे. म्हणजे आज आपण अशा परिस्थितीला पोचलेलो आहोत की युद्धामध्ये फक्त शस्त्र अस्त्र वापरून आज युद्ध संपूर्ण होऊच शकत नाही. त्याच्यासाठी खूप महत्वाचं आहे की टेक्नॉलॉजी जी आहे, कम्प्युटर टेक्नॉलॉजी किंवा ड्रोन टेक्नॉलॉजी किंवा त्यांनी केलेलं इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग, कुठे एक्झॅक्टली आपल्याला टार्गेट सेट केलं पाहिजे हे सुद्धा आज कम्प्युटरच्या मदतीनेच करू शकत आहे. आणि ज्या देशाकडे ही कम्प्युटर पॉवर आहे, ही ड्रोन पॉवर आहे किंवा ही इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग पॉवर आहे, तो देश युद्धामध्ये अग्रगण्य असण्याची शक्यता वाढलेली आहे. त्यामुळे एक्झॅक्टली लक्षात येईल की आजच्या वॉरफेअरमध्ये किंवा युद्धामध्ये किंवा महाबलाय होण्यासाठी संगणक हा खूप महत्वाचा झाला. त्याच्या पुढे आपण बघितलं तर अजून काही श्लोक दिसतात की विश्वरक्षा कृते नमः, विश्वाधाराय नमः, समस्त जगदाधाराय नमः. सो जसे ते महावीर आहेत तसेच गणेश हे सगळ्या गणांचे अधिपती आहेत आणि आपल्याला ते दुष्टांपासून, राक्षसांपासून, सर्व वाईट सृष्टीपासून, वाईट विचारांपासून तारण करू शकणारे असे गणाधीश आहेत. ते आपल्याला समस्त जगदाधाराय म्हणजे पूर्ण जगाचा ते आधार असू शकतात. आणि हेच झालंय आज संगणकामध्ये. संगणक असं एक यंत्र आहे की जे सुरक्षा, सिक्युरिटी, विश्लेषण, अनालिसिस आणि त्याचं ऍप्लिकेशन या तीनही गोष्टींमध्ये पूर्णपणे मूलभूत ज्या काही गरजा आहेत त्या नष्ट करून आपल्या मानवतेसाठी, मानवासाठी जर व्यवस्थित वापरलं तर बरंच काही छान निर्माण करू शकण्याची कपॅसिटी त्याच्याकडे आहे. संगणकामुळे लोकांचे जॉब जात आहेत असं म्हणायची गरज नाही, कारण जर आपण त्या संगणकाला कसं वापरायचं हे शिकलं तर आपल्या स्वतःला बरंच काही करू शकण्याची कपॅसिटी संगणकाकडे आहे. म्हणजे संगणक वापरून स्वतःचा बिझनेस करू शकण्याची, स्टार्टअप्स करण्याची सुरुवात आज खूपच झालेली आहे आणि कुठल्याही ऑफिसमध्ये संगणकाशिवाय काहीही घडू शकत नाही अशी परिस्थिती आज आलेली आहे. त्यामुळे संगणक हा आपल्यासाठी अज्ञानाला बाजू करण्यासाठीचा खूप मोठा सपोर्ट सिस्टीम झालेली आहे. एखाद्या मुलाला आज काही माहित नाहीये तर तो असं म्हणणार नाही शोध, तो म्हणेल गुगल करूया, तो म्हणेल चॅट जीपीटी वर जाऊया आणि त्याच्याशी चॅट केलं तर मला इन्फॉर्मेशन मिळू शकते. आणि ही इन्फॉर्मेशन जर व्यवस्थित प्रोसेस केली तर अख्खी लायब्ररी त्याच्यामध्ये अवेलेबल आहे. इतकी प्रोसेसिंग कपॅसिटी आज या संगणकांनी आपल्या जनरेशनला दिलेली आहे की इन्फॉर्मेशन आता फिंगर टिप्स वर आलेली आहे. पुढचा श्लोक आपण बघितला किंवा गणेशाचं नाव बघितलं तर प्रज्ञानिधये नमः, ज्ञाननिधये नमः, सर्व विद्याप्रदाय नमः. याचा अर्थच असा आहे की गणेश हे बुद्धीचा स्वामी आहेत. श्रीमंत असो, गरीब असो, काळा असो, गोरा असो, वाईट असो, चांगला असो, कुरूप असो, कसाही असो, त्या माणसासाठी गणेश हे विद्येचं अधिष्ठान आहे. आणि विद्या ही कशालाही डिस्टिंग्विश करत नाही. तर ज्याच्याकडे नॉलेज आहे तो माणूस सतत गणपतीचा भक्त असेल, तो पुढे जाण्यासाठी त्याला काहीही कमी पडू शकणार नाही. सो गणेशाची पूजा, गणेशाची आराधना म्हणजे फक्त जप करणं असं नाही, तर ज्ञानाची साधना जो करेल त्याच्यासाठी जगातले सगळे रस्ते खुले आहेत असाच त्याचा अर्थ गणेशांनी आपल्याला सांगितलाय. आता आज बघितलं तर सगळ्यात जास्त जॉब कुठे मिळत आहेत, तर ज्याच्याकडे संगणकाचं ज्ञान आहे, ज्याच्याकडे कम्प्युटर वापरून काहीही करण्याची कपॅसिटी आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, न्यूरल नेटवर्क्स अशा वेगवेगळ्या पद्धतीने ज्यांना या कम्प्युटरचा वापर करून काहीतरी नवीन करण्याची क्षमता ज्यांच्याकडे आहे त्यांच्यासाठी जगामध्ये खूप काही ज्ञान मिळवण्याची आणि अप्लाय करण्याची कपॅसिटी त्या पर्टिक्युलर माणसाकडे डेफिनेटली असेल. मग तुम्ही कुठल्याही विषयातलं काहीही ज्ञान घ्या, आज एखादा डॉक्टर असेल, लॉयर असेल
किंवा तो इंजिनियर असेल, त्यांना सगळ्यांना टेक्नॉलॉजी बेस्ड प्रोसेसिंग करतच आपलं काम करण्याची सुविधा या संगणकांनी दिलेली आहे. त्यामुळे मेडिकल फील्डमध्ये असेल किंवा टेक्नॉलॉजीमुळे सगळीचकडे आपल्याला दिसतं की कम्प्युटरचा वापर करून गोष्टी सहज आणि सुकर झालेल्या आहेत. ऐश्वर्य कारणाय नमः, सर्व ऐश्वर्य प्रदायकाय नमः असंही म्हटलं जातं गणेशाला. कारण गणेशाची भक्ती करणाऱ्याला सरस्वती डेफिनेटली मिळते आणि ती सरस्वती आपल्याला लक्ष्मीकडे घेऊन जाईल असं म्हटलं जातं. फक्त लक्ष्मीची साधना केली तर लक्ष्मी ही चंचल आहे, ती राहीलच तुमच्याकडे असं नाही. पण जो गणपतीची आणि त्या योगे सरस्वतीची किंवा ज्ञानाची साधना करेल त्याला लक्ष्मीकडे जाणं सोपं आहे असं म्हटलं जातं. सो लक्ष्मीकडे जाण्याचा मार्ग सरस्वतीकडून जातो असं म्हटलं जातं आणि ते आपल्याला जगामध्ये दिसतं सुद्धा. जे ज्ञानी आहेत त्यांना त्यांची व्हॅल्यू व्यवस्थित करण्याचा हा सर्वात बेस्ट काळ आहे. आणि आज संगणकाचं ज्ञान ज्याच्याकडे आहे, संगणकाचं ज्ञान नसेल तर आज बिझनेस करणं कठीण आहे, नोकरी करणं कठीण आहे किंवा काहीही करणं कठीण आहे. आणि ज्याच्याकडे संगणकाचं ज्ञान म्हणजे मला प्रोग्रॅमिंग यायला पाहिजे असं नाही, मला कोडिंगच यायला पाहिजे असं नाही, पण संगणकाचा वापर करून कोणाही कडे करून घेऊन जर मी ते काम करू शकत असेल तर मी माझा बिझनेस, माझी नोकरी, माझी प्रोसेसिंग हे मी अजून चांगलं करू शकण्याची कपॅसिटी संगणक आणि त्याच्या योगाने येणाऱ्या बाकी साऱ्या गोष्टी आज मला देत आहेत. अव्यक्ताय नमः, शाश्वताय नमः. आणि याचा दुहेरी संयोजन आहे. म्हणजे तुमच्या समोर जे आहे ते पूर्ण आहे असं तुम्ही म्हणू शकत नाही, पण ते अपूर्ण आहे असंही तुम्ही म्हणू शकत नाही. म्हणजे गणेशजींची भक्ती करताना आता मला सगळं समजलं, पूर्ण ज्ञान मिळालं असं तुम्ही कधीच म्हणू शकत नाही. गणेशजी हे तुमच्यासाठी आत्ता तर एवढंच समजलंय आणि केवढं तरी म्हणजे एखाद्या समुद्रामध्ये जाऊन ज्ञानाचा एक शिंपला किंवा एक मोती घेऊन आलो तर अख्खा समुद्र अजून ज्ञान माझ्याकडे बाकी आहे जे मला शिकलं पाहिजे अशी परिस्थिती आपल्याला दिसत राहते. म्हणजे अव्यक्ताय म्हणजे पूर्णपणे व्यक्त होऊ न शकणारं इतकं ज्ञान त्या गणेशाकडे आहे. आणि एक्झॅक्टली सेम आज संगणकाच्या बाबतीत आहे. आपण असं कधीच म्हणू शकत नाही आज की जो संगणक एक मोठा गोदरेज कपाट असलेला एक रूम भर पूर्णपणे मी जो 1986 साली पहिला संगणक IIT मुंबईमध्ये बघितलाय EC1030 नावाचा, तो एखादा पूर्ण रूम भर एवढा मोठा कम्प्युटर होता. आज तो टेबल टॉप झाला, मग लॅपटॉप झाला आणि आता पाम टॉप झालेला आहे. म्हणजे हळूहळू त्याचा साईज कमी होत आहे पण त्याची कपॅसिटी वाढत आहे. म्हणजे आपल्याला वाटत राहिलं की आता हे सगळं पूर्ण झालेलं आहे, याच्यापेक्षा अजून काही नाही असं म्हणेपर्यंत एक नवीन टेक्नॉलॉजी येते संगणकातली आणि वाटतं की अरे बापरे, हे तर माहितीच नव्हतं आपल्याला. एक 25-30 वर्षापूर्वी डिजिटल प्रोसेसिंग सुरू झालं, बँकांमध्ये पण कम्प्युटर आले आणि तेव्हा आपण बघितलं की डिजिटायझेशन म्हणजे काय. पण त्याच ओघामध्ये थोड्याच दिवसांमध्ये डेटा प्रोसेसिंग आलं, डेटा मायनिंग आलं आणि कितीही डेटा प्रोसेस करण्याची कपॅसिटी आली. हे डिजिटायझेशन आणि डेटा मायनिंग या दोन गोष्टींनंतर आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा न्यूरल नेटवर्क्स, मशीन लर्निंग या सगळ्याचा उगम असं दाखवतो की अव्यक्ताय आहे. कम्प्युटर अजून काय काय करू शकतो हे आपल्याला माहितीच नाहीये किंवा ते अजून आपण म्हणूच शकत नाही की पूर्ण झालं. सेम गणेशजींसारखा हा कम्प्युटर नवीन नवीन सुपर गोष्टी घेतच येत आहे. सुपर कम्प्युटर तयार होतच आहे. सर्व यंत्रे नमः असंही गणेशाला म्हटलं जातं. सर्व यंत्रे नमः म्हणजे गणेशजींनाही यंत्र किंवा वैज्ञानिक तंत्राचं यंत्रमंत्र तंत्र हे आपल्याला जे माहिती आहे. यंत्र म्हणजे जे मशीन किंवा जे पूर्णपणे वापरलं कशा पद्धतीने, तर मंत्र, मंत्र म्हणजे
जे त्याचं टेक्निक आहे किंवा सॉफ्टवेअर आहे आणि तंत्र आहे त्याची टेक्नॉलॉजी किंवा हार्डवेअर. तर या पद्धतीने जेव्हा आपण बघतो तेव्हा लक्षात येतं की गणेशाला यंत्र स्वरूप किंवा सर्व यंत्रे म्हटलेलं आहे. त्याचप्रमाणे संगणक आज सगळ्या यंत्रांचा भाग झालेला आहे. तुम्ही कुठलंही मशीन घ्या, ते तुम्हाला संगणकाने कम्प्युटराईज करण्याची शक्यता आज आपल्याकडे आहे. म्हणजे संगणीकृत झालेलं आहे कुठलंही मशीन. अग्रपूजाय नमः म्हणजे ज्याची पहिली पूजा केली जाते. कुठेही असो, तुमच्या घरामध्ये तुम्ही वास्तुशांत करत आहात किंवा एखादा होम करत आहात किंवा कुठलीही गोष्टीची पूजा विधान असेल तर सगळ्यात पहिली पूजा केली जाते गणेशाची. त्याचप्रमाणे आज कुठेही एखादं ऑफिस आलं, कुठला जॉब आला, पहिली गोष्ट आपल्याला करावी लागते की तिथे संगणक आहे आणि भारतामध्ये तर संगणकाची पण पूजा करून ऑफिस सुरुवात होते. खूप वेळा दसऱ्याच्या दिवशी जेव्हा आयुधांची पूजा केली जाते त्याचप्रमाणे आज संगणकाची पूजा सुद्धा त्या आयुधामध्ये भारतातच होऊ शकते. आणि असा हा संगणक अग्रपूजाय झालेला आहे. आणि भारतात डेफिनेटली विनायका विनायका म्हणणाऱ्या सगळ्यांच्या लक्षात येत आहे की संगणकाच्या आपल्या हातात आलेल्या फोन मधल्या या संगणकाला आपण किती सहजपणे एखादा अशिक्षित असेल, शिक्षित असेल, शहरातला असेल, खेडेगावातला असेल, मोठा व्यवसाय करणारा असेल, साधी भाजी विकणारा असेल, त्या प्रत्येकाला या संगणकाने सहजपणे आत्मसात करण्याची मुभा दिलेली आहे. ते वापरण्यासाठी आपल्याला एज्युकेशनची गरज नाहीये. सहज शिकता येण्यासारखी गोष्ट अशी झालेली आहे की आपल्याला ते अग्रपूजाय झालेलं आहे. आता या सगळ्या समानता मी तुम्हाला सांगितल्या. काही काही ठिकाणी महत्वाचा बदल कुठे लक्षात घ्यायला पाहिजे तर हा संगणक चालण्यासाठी मात्र त्याला खूप सारी वीज लागते, इलेक्ट्रिसिटी लागते, त्याच्यासाठी खूप डेटा सेंटर्स चालू व्हायला लागतील. याच्यात कुठेही काही गडबड झाली, त्याचं कुठेही सॉफ्टवेअर काहीतरी गडबड झाली, हार्डवेअर काहीतरी गडबड झाली तर त्याला सेटिंग करावं लागेल. ते आपल्या गणेश महाराजांना मात्र लागत नाही. सो गणेशजी हे असे आहेत की ते आपल्या हृदयात आहेत आणि संगणक आपल्या डोक्यात आहे किंवा मेंदूत आहे किंवा त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स असंच म्हटलं जातंय. जे एक्झॅक्टली आपला ब्रेन कसं काम करतं तसंच काम करण्याची सृजनशीलता त्या संगणकाकडे आहे. आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स इतकं वाढलेलं आहे की कितीतरी गोष्टी संगणक स्वतः शिकायला लागू शकलेला आहे आणि त्यालाच आपण म्हणतो तो आर्टिफिशियली इंटेलिजंट आहे. सो खऱ्या भक्तीनी आपण गणेशापर्यंत पोहोचू शकतो आणि खुल्या मनानी आपण संगणकापर्यंत पोहोचू शकतो. या दोन्ही मध्येही साधर्म्य दिसतं. आता खूप महत्वाचा आणि वेगळा भाग बघूया की गणेशांना रिद्धी आणि सिद्धी या दोघी त्यांच्या बरोबर दाखवल्या जातात. रिद्धी आणि सिद्धीला बरोबर घेतलेले असे गणेश जेव्हा आपण बघतो त्याच्यामध्ये मला दिसतं की रिद्धी ही आहे हार्डवेअर आणि सिद्धी आहे सॉफ्टवेअर. सो गणेशाला परिपूर्ण बुद्धिमत्ता दाखवण्यासाठी रिद्धी, सिद्धी आणि बुद्धी या तिघीही असाव्या लागतात. त्याचप्रमाणे संगणकाला रिद्धी आणि सिद्धीचा खरा अर्थ काय आहे तर रिद्धी म्हणजे भौतिक समृद्धी, यश, ग्रोथ, कम्फर्ट आणि बाह्य जगामध्ये दिसणारा अबंडन्स किंवा विपुलता. सिद्धी काय आहे तर आंतरिक शक्ती, आध्यात्मिक शक्ती ज्याला ज्ञान म्हणतो आणि आपल्या आत असलेल्या एनर्जीची किंवा चेतनेची सगळ्यात मोठी क्षमता. सो गणेशाकडे हे दोनही आहे. भौतिक समृद्धी आहे आणि आध्यात्मिक समृद्धी किंवा शक्ती पण आहे. याचप्रमाणे कम्प्युटरकडेही या दोन गोष्टी लागतात आणि हार्डवेअर म्हणून सिद्धी आणि सॉफ्टवेअर म्हणजे रिद्धी आणि सिद्धी या दोनही कम्प्युटरसाठी खूप महत्वाचे आहेत. कम्प्युटरचं हार्डवेअर म्हणजे भौतिक किंवा फिजिकल प्रोसेस काय आहे
तर ते आपल्याला दिसतं. CPU, रॅम, मदरबोर्ड, कीबोर्ड हे सगळं झालं संगणकाची रिद्धी किंवा हार्डवेअर. आणि त्याचं सॉफ्टवेअर जे ऑपरेटिंग सिस्टीम, आपण वेगवेगळे ॲप्स जे वापरतो, ते सगळं झालं कम्प्युटरचं सॉफ्टवेअर. म्हणजे जशी गणेशाबरोबर रिद्धी आणि सिद्धी, भौतिक आणि आध्यात्मिक किंवा आंतरिक ज्ञान आहे, त्याप्रमाणे कम्प्युटर बरोबर आहे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर. यातलं एकही कोणी खराब झालं तर आपल्याला कम्प्युटर पूर्णपणे वापरता येणार नाही. एखादा कम्प्युटर ज्याचं हार्डवेअर खूप छान आहे पण त्याला सॉफ्टवेअरच चांगलं नाहीये, तर त्याचा काही उपयोग नाही. आणि एखादा कम्प्युटर ज्याचं हार्डवेअर खूप वीक आहे किंवा जुनं आहे पण खूप लेटेस्ट सॉफ्टवेअर आपण घेतलं, तर काही काही ॲप जसे आपल्या जुन्या फोनवर चालत नाही, त्याच्यासाठी तो लेटेस्ट फोन लागतो. कारण काय, तो फोन असा स्मार्ट व्हावा लागतो की त्याचं हार्डवेअरही छान आहे आणि त्याचं सॉफ्टवेअरही छान आहे. म्हणजे काय, तर फक्त गणेशजींची आराधना करून चालत नाही, तर रिद्धी आणि सिद्धी या दोघीही त्याच्याबरोबर लागतात. त्याप्रमाणे कम्प्युटरसाठी त्याचं हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर हे दोनही व्यवस्थित असणं खूप महत्वाचं आहे. सो सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर याच्याशिवाय मन नसलेलं शरीर किंवा हार्डवेअर नसेल तर शरीर नसलेलं मन, या दोघांचाही काही उपयोग नाही. याप्रमाणे खूप महत्वाचं काय आहे, तर दोघंही तिथे असणं हेच खूप महत्वाचं आहे. सो रिद्धी आहे हार्डवेअर, जे आहे बाह्य समृद्धी किंवा संसाधन. सिद्धी आहे सॉफ्टवेअर, जे आहे आतील बुद्धिमत्ता, शक्ती आणि अनालिसिस करण्याची पॉवर. या दोनही खूप महत्वाच्या आहेत. एक बाहेरचं ज्ञान देते, एक आतलं ज्ञान देते. आणि या दोनही गोष्टी असतील तेव्हा कम्प्युटर बरोबर आपण स्मार्ट होऊ शकतो. ही खूप महत्वाची गोष्ट. मग गणेश हे बुद्धीचा प्रमुख घटक आहेत. रिद्धी आणि सिद्धी, जर तुम्ही, मी कम्प्युटरचं ही जो ओल्ड मॉडेल आहे ते बघितलं तर ते एक्झॅक्टली आपल्या गणेशजींसारखंच दिसतं. त्याची सगळी गणेशजींचं डोक्याचा भाग बघितला तर आपलं स्क्रीन जे आउटपुट युनिट आहे आणि त्याला जोडलेली बरीच सारी इनपुट युनिट्स, माऊसची जागा पण त्याच्याच बरोबर आहे. आणि गणेशजींचं मोठं पोट हे तुम्ही बघाल की त्याचं CPU, ज्याच्यामध्ये खूप सारा मेमरी पॉवर आणि प्रोसेसिंग पॉवर आहे. त्यामुळे गणेशजी आणि कम्प्युटर मला तर दोघंही सारखेच वाटतात की कम्प्युटरची आराधना नाही करावी लागत, त्याचं ज्ञान घ्यावं लागतं. आणि गणेशजी हे सहज साध्य आहेत. जर आपलं मन निर्मळ असेल, आपण सहज साधना केली तर ते बुद्धी आपल्याला देऊ शकतात. मग या पद्धतीने आपण स्पिरिच्युअल मिनिंग आणि कम्प्युटर मिनिंग, गणेशाचं सिम्बॉलिक सुद्धा बघू शकतो. की गणेशाचे मोठं डोकं, त्याचे मोठे कान, त्याचे छोटे डोळे, त्याची फ्लेक्झिबल असलेली ट्रंक, याचं एक सिम्युलेशन किंवा दोन्ही सिमिलॅरिटीज आपण बघू शकतो. आणि याचं खूप महत्वाचं काय आहे, तर छोट्या छोट्या गोष्टीत एकदा का मी कंपॅरिझन करायला लागले तर खरंच दिसत गेलं की जे जे काही गणेशाविषयी मला माहीत होतं, त्याच्या मी गोष्टी ऐकल्या होत्या, त्याच्याविषयी मी बघितलं होतं की महाभारत लिहिताना गणेशजींना व्यासांनी इतका स्पीडनी व्यासजी बोलत होते की त्यांचं ते लेखणी तुटली तर गणेशजींनी आपला एक दंत उखाडला आणि मग त्यांचा तो एक दंत तुटलेला आहे. पण त्यांची ती ॲबिलिटी की कितीही इम्पॉर्टंट असतं तर त्यांना तिथे थांबणं शक्य नव्हतं, त्यांनी ते प्रोसेस केलं. यालाच कम्प्युटरच्या भाषेमध्ये डेटा कम्प्रेशन, फिल्टर्स आणि सिग्नल प्रोसेसिंग अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी करून कम्प्युटर पण याच पद्धतीने करत असतो, असंही मला दिसलं. तर याच विषयी मी 2006 साली एक आर्टिकल लिहिलं होतं. म्हणजे आज मला हे जाणवतं असं नाहीये, पण गेली 20 वर्ष जेव्हा मी कम्प्युटर फील्डमध्ये आले तेव्हापासून जाणवत आहे की गणनाथ आणि संगणक यांच्यामध्ये खूप काही पॅरलल्स आहेत. तर हे एक आर्टिकल जे पब्लिश झालं होतं भवन्स जर्नलमध्ये भारतामध्ये, आणि नंतर ते भवनच्या ऑस्ट्रेलिया एडिशन मध्ये पण पब्लिश झालं होतं. एक्झॅक्टली सिमिलर गोष्टी 20 वर्षापूर्वीचं माझं जे काही थोडकं ज्ञान होतं त्यात लिहिलेल्या, पण आज तुमच्या समोर मी प्रेझेंट केल्या.
खूप साऱ्या महत्वाच्या गोष्टी ज्या आज मी TCS मध्ये काम करत असताना, आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये काम करत असताना माझा तो विचार अजूनही डीपच होत गेला की गणेशजींकडे बघता बघता कधी मला कम्प्युटर विषयीचं ज्ञान सहजपणे मिळत गेलं. कारण आपण सगळेच विद्येचे साधक आहोत, तेव्हा गणेशजींचे भक्त आहोत. तर या गणेशजींची आपल्या सगळ्यांवर कृपा राहावी आणि कम्प्युटर आपल्या आयुष्यामध्ये चांगलं काहीतरी ब्लेसिंग देऊन जावं असाच विचार करून आज मी हे सेशन आपल्या समोर थांबवते. हा एक गणेशजींचा कम्प्युटराइज अवतार आहे की जो आपल्याला असं ब्लेसिंग देऊ शकतो की आज आपण ज्ञान आणि अध्यात्म, विज्ञान आणि अध्यात्म हे वेगळं वेगळं न बघता पूर्णपणे त्याच्याकडे समर्पणाची भावनेने बघितलं तर सहज शक्य आहे की आपण काहीही अचीव करू शकण्याची कपॅसिटी आपल्याकडे आहे.